वर होणारा प्रभाव. ग्रहपालिकेतील दुसरा ग्रह चंद्र. जसा सूर्य हा आत्म्याचा कारक आहे, तसाच चंद्रग्रह मनाचा कारक मानला जातो. सूर्य हा वडिलांचा कारक ग्रह आहे, तसेच चंद्राला कुंडलीतील मातेचे कार्यकत्व दिले आहे. ग्रहमालिकेत चंद्र सर्वात वेगवान ग्रह आहे, जो सतत गती बदलणारा आणि चंचल असतो. चंद्रग्रहाच्या गतीप्रमाणेच आपले मन, प्राणांची गती आणि सर्व सुखदुःखाची गती बदलत राहते. त्यामुळे चंद्राला मनाचे कारकत्व दिले आहे. चंद्राचा आकार कलानुसार कमी जास्त होत जातो, म्हणजे क्षय व वृद्धी होते. आजारी व्यक्तीच्या तब्येतीतील चढउतार तसेच वेड्या व्यक्तींच्या मानसिक अवस्थेतील चढउतार हे चंद्रावर अवलंबून असतात. चंद्रग्रहाची कार्यक्षेत्रे. चंद्र हा जलतत्वाचा ग्रह आहे. याच्या अधिपत्याखालील व्यवसाय द्रव पदार्थ, जलप्रवास, नौदल, पाणी खाते, पेट्रोल, रॉकेल, सुगंधी द्रव्ये, फळ फुलांचे व्यापार, जैविक रासायनिक पदार्थ, जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र, जीवाणूशास्त्र, औषधे, किराणा मालाचे दुकान, भाजीपाल्याचे विक्रेते इत्यादी. चंद्र प्रभाव असलेल्या व्यक्तींचा स्वभाव. चंद्रप्रभावी व्यक्ती प्रेमळ, भावनाप्रधान, संवेदनशील, कुटुंबप्रेमी, निसर्गप्रेमी आणि गोड बोलून काम करून घेणारी असते. त्यांना साध्या गोष्टींमध्ये समाधानी होण्याची प्रवृत्ती असते. चंद्राचा प्रभाव आणि आरोग्य. चंद्रग्रह स्त्रियांच्या पत्रिकेत आयुष्य देणारा ग्रह मानला जातो. चंद्राचा प्रभाव काही आरोग्य समस्यांना कारणीभूत होऊ शकतो, जसे नेत्रविकार, सर्दी, कफ, पोटदुखी, गर्भाशयाचे आजार, दमा, अतिसार, मानसिक विकृती, मद्य सेवनामुळे होणारे आजार, घशासंबंधी विकार, जंत संक्रमणचे आजार. चंद्रग्रहाचे राशींवरील प्रभाव. अनुकूल राशी वृषभ, कन्या, मकर या राशींमध्ये चंद्र अत्यंत अनुकूल असतो. अशा राशीत चंद्र असलेल्या व्यक्ती बळकट व निरोगी असतात. उच्च राशी वृश्चिक, मीन, कर्क या जलतत्वाच्या राशी चंद्राला जास्त अनुकूल असतात. बऱ्यापैकी अनुकूल राशी मिथुन, तुला, कुंभ या राशींमध्ये चंद्र बऱ्यापैकी अनुकूल राहतो. कमी अनुकूल राशी मेष, सिंह, धनु या अग्नितत्वाच्या राशींमध्ये चंद्राची अनुकूलता कमी असते. चंद्राला शुभ स्थितीत आणण्यासाठीचे उपाय. दर सोमवारी उपवास करा किंवा पौर्णिमेचा उपवास करा. सोमवारी शंकरावर नीरस दूध घालून अभिषेक करा. पांढरे वस्त्र धारण करा आणि पांढरे वस्त्र दान करा. भगवान शंकराची उपासना नियमित करा. या उपायांनी चंद्रग्रहाच्या स्थितीला अनुकूल बनवता येईल आणि त्याचा शुभ परिणामांचा अनुभव घेता येईल.